काल झालेल्या सगळ्या सामन्यासंदर्भात आणि आता सुरू असलेल्या सामन्यासंदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी मी जाते माझी सहकारी तेजश्री हिच्याकडे. थँक्यू प्राची. आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी फिफा फुटबॉल मॅगझिनचे संपादक आशिष पेंडसे सर आहेत. सर, मध्यरात्री 12:30 वाजता अमेरिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगला. 11व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाचा डिफेंडर बर्गेसनच्या चुकीमुळे सामन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेला पकड मजबूत करता आली असं तुम्हाला वाटतं का? या वर्ल्ड कप मध्ये विक्रमांची धमाल चालू आहे नुसती. वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये गटसाखळीच्या सलग पहिल्या 2 सामन्यांमध्ये सेल्फ गोल लागण्याचा आणि तेही एकाच संघाला त्याचा फायदा होण्याचा म्हणजे अमेरिकेला होण्याचं ही पहिलीच वेळ आहे. अमेरिका सलग 2 सामने जिंकण्याचं गटसाखळीमध्ये ही पहिलीच वेळ आहे. आणि लोकांना वाटतं की सेल्फ गोल म्हणजे काय, तो डिफेंडरची चूक आहे, पण असं नाही. अमेरिकेने जो फोर्सफुल खेळ केलेला आहे, दोन्ही विंगनी ते जोरात आक्रमण करतात, क्रॉस करतात. त्या क्रॉस आणि त्या जोरदार बॉल आणि त्या चालींचा मुकाबला करायला बचावपटू भांबावून जातात आणि त्यांच्या पायाला नकळत चेंडू लागून तो गोलात जातो. सो या सगळ्या ओन गोल्स किंवा या सगळ्या खेळाचं श्रेय अमेरिकेला द्यायला लागेल. अमेरिकेचे प्रशिक्षक जे अर्जेंटाईन आहेत, पोचेटिनो यांनी अमेरिकेच्या खेळामध्ये जान आणली आहे आणि होस्ट असूनही, यजमान असूनही कुठे दबावात जायचं नाही, आपला नैसर्गिक खेळ करायचा या तत्वानी ते खेळताय. त्यामुळे दे आर जस्ट एन्जॉईंग देअर सॉकर. अगदीच सर. त्यानंतर सर, पहाटे 3:30 वाजता मोरोक्को विरुद्ध स्कॉटलंड यांच्यात सामना रंगला होता आणि हा महत्त्वपूर्ण विजयासह मोरोक्कोचा संघ आता बाद फेरीत पोहोचण्याच्या जवळ आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच. कारण पहिली मॅच त्यांनी ड्रॉ केली आहे बलाढ्य ब्राझीलशी आणि हा सामना जिंकणं त्यांना आवश्यक होतं. आणि 70व्या सेकंदाला म्हणजे या वर्ल्ड कपचा हा सर्वात वेगवान गोल ठरलेला आहे आतापर्यंतचा. हे दाखवतं की मोरोक्को पहिल्या सेकंदापासून दे वेर इंटेंडिंग टू अटॅक. त्यांनी आक्रमक चाली रचल्या आणि त्याच उजव्या बाजूच्या वेगवान चालीमुळे त्यांना तो गोल मारता आला. त्याच्यामुळे मोरोक्कोचं इंटेन्शन क्लिअर होतं, त्यांना मॅच जिंकायचा होता, त्यांना खेळाचा ताबा आपल्याकडे ठेवायचा होता, तो त्यांनी ठेवला सुद्धा. 60-70% पोझिशन त्यांच्याकडे होतं. स्कॉटलंडकडनं मला थोड्या अधिक प्रतिकाराची अपेक्षा होती, पण स्कॉटलंड अनुभवी असूनही त्यांचे काही खेळाडू मोरोक्को पुढे त्यांचं काही डाळ शिजली नाही आणि मोरोक्को आता सर्व आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे. हेच यांनी आजच्या विजयाने दाखवून दिलं. अगदीच सर. सर, पहाटे 6 वाजल्यापासून ब्राझील विरुद्ध हैती हा सध्या सामना सुरू आहे आणि या सामन्याविषयी काय सांगाल? आता सामना संपत आला असेल तर या सामन्याविषयी तुम्ही काय सांगाल? ब्राझील आघाडीवरती आहे. ब्राझीलनी 3-0 आघाडी घेतली आणि मी सुद्धा ब्राझीलची जर्सी घातलेली आहे ब्राझीलचा विजय सेलिब्रेट करायला. जगभरातले ब्राझिलियन चाहते या सामन्याकडे डोळे लावून होते. एक गोष्ट नक्की आहे की ब्राझीलचा या वर्ल्ड कपचा खेळ हा विनिशियस ज्युनियर भोवती केंद्रित होणार आहे. त्यांनी जो काही एक असिस्ट केला, स्वतः एक गोल सुद्धा मारला. पहिल्या मॅच मध्ये ब्राझीलचे खेळाडू विस्कळीत होते, त्यांचे पासेस चुकले. या मॅच मध्ये थोडं त्यांना जरा धीर आलेला आहे, त्यांचा खेळ थोडा सेटल झालेला आहे. ब्राझिलियन सांबा स्टाईल पूर्णपणे नाही, पण ब्राझिलियनच्या स्टाईलच्या दिशेने ते वाटचाल करत आहेत, खेळ एन्जॉय करत आहेत. आणि कुणानी जे 2 गोल मारले, पहिला गोल वॉज अपॉर्च्युनिस्ट स्ट्रायकर्स गोल, जो छोट्या बॉक्समध्ये जाऊन त्यांनी बॉल जो टॅप केला, आणि दुसरा गोल वॉज क्लासिकल मूव्ह. विनिशियसची सुद्धा मूव्ह चांगली होती. सो ब्राझीलला हा विषय अतिशय महत्वाचा आहे. अजून एक गोष्ट की नेमारला अजूनही या ब्राझीलच्या संघात स्थान मिळू शकलेलं नाहीये, पण नेमार व्यतिरिक्त सुद्धा ब्राझील आपल्या संघाची एक कुठेतरी मजबूत पकड या वर्ल्ड कप वरती घेताना दिसतोय. बट अ लॉंग वे टू गो. अगदीच सर. सर, थोड्याच वेळामध्ये तुर्की विरुद्ध पॅराग्वे हा सामना सुरू होणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी करो किंवा मरो असा असणार आहे. त्याबद्दल काय वाटतं सर? हो, तुर्कीने म्हणजे त्यांना ऑस्ट्रेलियानी अनपेक्षितरित्या पराभूत केलं होतं. आंद्रे गुलेर हा तुर्कीचा रिअल मॅड्रिड कडनं खेळणारा अतिशय गुणवान फॉरवर्ड आहे. त्याच्याच वरती आजच्या सामन्याची सगळी भिस्त असणार आहे. आणि दुसरीकडे पॅराग्वे आपण बघितलं, दक्षिण अमेरिका क्वालिफिकेशन झोन मधनं ते आलेले आहेत, चांगले खेळतात ते. आणि या सामन्यामध्ये विजय आवश्यक आहे, कारण त्यांना नंतर पुढचे शेवटचे जे सामने आहेत ते अतिशय मग टफ जातील. त्याच्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतील आणि 3 गुण देतील. आपण सारखं सांगतोय की 3ऱ्या क्रमांकाचे 8 सर्वोत्तम संघ क्वालिफाय होणार आहेत. त्याच्यामुळे एक विजय जरी मिळवला तरी क्वालिफिकेशन बऱ्यापैकी निश्चित होईल. सो बोथ द टीम्स विल गो फॉर ऑल आउट हा सामना जिंकण्यासाठी.
हो सर, अगदीच. सर, तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आज नेमके कोणते सामने आहेत याबद्दल माझी सहकारी प्राची तुम्हाला सांगेल. तर आपण आज नेमका कोणता सामना होणार आहे ते पाहूयात. ग्रुप एफ मधील एका अत्यंत महत्त्वाच्या सामन्यामध्ये नेदरलँड्स आणि स्वीडन हे दोन बलाढ्य युरोपियन संघ आमने सामने येत आहेत. हा सामना अमेरिकेतील ह्युस्टन येथील NRG स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये कोण बाजी मारतंय हे पाहावं लागणार आहे. तर जर्मनी विरुद्ध आयव्हरी कोस्ट हा अत्यंत महत्त्वाचा सामना कॅनडातील टोरंटो स्टेडियमवर खेळवला आहे. रात्री हा 1:30 वाजता खेळवला जाणार आहे. तर या सामन्याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष असणार आहे.